आकाशवाणी औरंगाबाद केंद्र. प्रासंगिक. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं काल विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईच्या सिडेनहॅम कॉलेज ऑफ सायन्स अँड इकॉनॉमिक्सचे माजी प्राचार्य व्ही बी तायडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि त्यांची सद्यस्थितीतील समर्पकता या विषयावर केलेल्या व्याख्यानाचा संपादित अंश आज आपण प्रासंगिक या सदरात ऐकणार आहात. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचे जे विविध पैलू आहे, अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो पैलू आहे हा दुर्लक्षित राहिलेला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. त्याला कारणही आहेत. ही तळपती तलवार हे ज्ञानाचं प्रतीक. कोलंबिया विद्यापीठामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज. कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर गेलो तिथे बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा, लेहमन हॉल, मोठा रिडिंग जिथे बाबासाहेब बसायचे 18 तास जो उल्लेख झाला ते तिथे त्या ठिकाणी बसायचे. भरभरून आलं की अरे माझे बाबासाहेब इथे शिकले. बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन हे एक असं जीवन होतं की जीवनातले सगळेचे सगळे क्षेत्र त्यांनी काबीज केले होते, पण अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांचा फारसा उल्लेख होत नाही. माझ्या मते मित्र त्याची 2-3 कारणं आहेत. एक तर हे त्यांचं जे योगदान आहे, त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, ज्याच्यामध्ये मी इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स म्हणेल, प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हणेल किंवा आणखी स्टेट्स अँड मायनॉरिटी म्हणेल किंवा स्मॉल होल्डिंग असेल, हे सगळं त्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन होतं, तर हे कॉन्ट्रीब्युशन होतं फार जुन्या काळातलं, ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर हार्डली 25 ते 30 वर्षांचे होते आणि तो एक भाग झाला की त्याच्यामुळे मग त्यांच्या जीवनातले नंतरचे जे पैलू आहेत ते ठळकपणे आणि ठसठशीतपणे लोकांसमोर आले की ज्याच्यामध्ये मग त्यांचे महाराष्ट्र सत्याग्रह, त्यांचं जे काही सोशल जी रेव्होल्युशन झाली ती तिथून सुरू झाली. नंतर मग कॉन्स्टिट्यूशन आणि नंतर मग बुद्धिझम, कन्व्हर्शन आणि हे सगळं हा प्रचंड मोठा असा प्रवास आहे. अत्यंत देखणी लेखणी बाबासाहेबांची जी आहे त्या लेखणीतूनच हा सगळा इतिहास, हा जागतिक दर्जाचा इतिहास निर्माण झाला. अर्थशास्त्रावरचं सगळं हे लिखाण, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं लिखाण, बुद्ध अँड हिज धम्माचं लिखाण आणि काय काय नाही. म्हणून मी असं म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या ह्या अनन्यसाधारण लेखणीला, त्यांच्या ज्या स्टाईलला, त्यांच्या ते रिच आणि प्रगल्भ अशा प्रकारचे विचार या सगळ्यांना आपण इथे वंदन करण्यासाठी जमलेलो आहोत. बाबासाहेबांचे आर्थिक विचार हा एक फार प्रगल्भ असा विषय, फार मोठा विषय आहे. कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी सादर केलेला त्यांचा पीएचडीचा प्रबंध द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया ह्या संदर्भात मी बोलणार आहे. आणि 1917ला त्यांना ते पीएचडी बरोबर एक्झॅक्टली 100 वर्ष झाले. त्यामुळे ह्या ग्रंथाला अनन्यसाधारण मत. आणखीन याला महत्व याच्यासाठी आहे की आपण आज जगभरामध्ये पाहतो कुठेतरी फिस्कल डेफिसिट ही संकल्पना पाहायला मिळते. कुठेतरी आपण पाहतो की अनेक देशामध्ये डेट टू जीडीपी रेशिओ हा प्रचंड वाढलेला आहे. कुठेतरी आपण पाहतो की अनेक देशांमध्ये फिस्कल डेफिसिट हा फार मोठा डोकेदुखीचा प्रॉब्लेम झालेला आहे निर्माण. ह्या सगळ्यांना सोल्युशन ह्याच ग्रंथामध्ये आहे, एकाच ग्रंथामध्ये. भारताने आणि पर्यायाने जगाने जर बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थशास्त्र सर्वार्थाने वाचलं, लक्षात घेतलं आणि त्याची अंमलबजावणी केली, मित्र हो, जगातील आर्थिक प्रश्न मिटतील. इतकी प्रचंड शक्ती ह्या ग्रंथामध्ये आहे आणि तितकीच प्रचंड मोठी शक्ती द प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्ये सुद्धा आहे. ह्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळची जी परिस्थिती होती, ब्रिटिशकालीन भारत कशा प्रकारचा होतो याबद्दल त्यांनी सांगितलं. भारतीय शेती स्मॉल होल्डिंगचा जो त्यांचा प्रबंध होता छोटा 1918ला सिडनीमध्ये प्रोफेसर असतानाचा, त्यावेळेला बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की शेतीचे तुकडे वगैरे झालेले होतेच, परंतु त्याला रिमेडियल मेजर काय तर कॅपिटल शासनाने दिलं पाहिजे अशा प्रकारे ते बाबासाहेबांनी त्यावेळेला म्हटलं होतं. परंतु याच्यामध्ये शेती एकंदरीनच त्या कालावधीमध्ये अगदी मेटकुटीला आलेली होती आणि छोटे शेतकरी तर जवळजवळ ठार झाले होते. बिग लँडलॉर्ड्स दे वर डुईंग व्हेरी वेल. मग अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी म्हटलं
की हा जो टॅक्स लादला जातो शेतीवर हा अन्यायकारक आहे. बाबासाहेबांचं अर्थशास्त्र हे आजही तितकंच टवटवीत आहे, आजही तितकंच रिलेव्हंट आहे. नंतर पुढे आपण पाहतो की 2007ला अमेरिकेमध्ये इकॉनॉमिक क्रायसिस आलं. वी कॉल इट दी फॉल ऑफ लेहमन ब्रदर. जगभर पसरलं. नंतर त्यातून पुढे काय झालं की युरो क्रायसिस झाला, युरोझोन क्रायसिस झाला इमिजिएटली. नंतर आणखीन जग पुढे गेलं, पुढे सरकत गेलं. नंतर आपल्याला पाहायला मिळालं की युरोझोनमुळे मग काही देशांनी ठरवलं की आम्हाला यात राहायचंच नाही युरोपियन युनियनमध्ये. मग ब्रेक्झिट आलं. ब्रेक्झिट म्हणजे एक्झिट ऑफ ब्रिटन फ्रॉम युरोपियन युनियन. ट्रम्पचं राज्यकारभार सुरू झाला. प्रेसिडेंट व्हाईट हाऊसमध्ये स्ट्रक्चरल चेंजेस झाले. ह्या सगळ्या घडामोडीमध्ये बाबासाहेबांचं जे काही एकंदरीत योगदान आहे हे कुठेतरी पाहायला मिळते का आपल्याला? मी म्हणतो की प्रचंडपणे पाहायला मिळते, प्रचंडपणे पाहायला मिळते. की आता डेफिसिटचा हा पहिलाच मुद्दा आपण घेऊया. डेफिसिट का निर्माण झाला? याच्यामुळे की तुमचा खर्च वाढला आणि मग राज्यांची डिमांड वाढत गेली. राज्यांची डिमांड वाढत गेली, त्यांच्या खर्चावर कुठेतरी बंधन वगैरे नव्हतं आणि मग त्याच्यामधून राज्यांमध्ये आणि मग देशभरामध्ये सगळीकडेच डेफिसिट निर्माण झाला आणि राज्यामध्ये आणि केंद्रामधले जे काही रिलेशन्स होते हे बरोबर नव्हते. मग त्याच्यामधून बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला सोल्युशन देताना त्यांच्या त्या ग्रंथामध्ये त्यांनी 3 प्रकारच्या सिस्टीम्स सांगितलेल्या, ज्याचा फार अगदी दर ठिकाणी उहापोह केला जातो. आणि याचा उहापोह जे आमचे बरेचसे विद्वान आहेत बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रावर बोलणारे, नरेंद्र जाधव असतील, माझे मित्र सुखदेव थोरात असतील, भालचंद्र मुणगेकर असतील, प्रामुख्यानं उल्लेख करतात की ह्या 3 मध्ये बजेट बाय असाइनमेंट, बजेट बाय असाइन्ड रेव्हेन्यूज अँड बजेट बाय शेअर्ड रेव्हेन्यू, ह्या 3 संकल्पना दिल्या. याच्यामधून फक्त एवढंच की राज्यांना सुद्धा फार महत्व आहे, त्यांना तुम्ही कमी लेखून चालणार नाही, अशा प्रकारे हे केलेलं आहे. आणि ही सुरुवात बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये केलेली आहे. अनेक प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना फिस्कल कमिशन तर शिकतात, पण त्या फिस्कल कमिशनला फॉर्मेशन देण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा रोल महत्वाचा होतो, हे मात्र कोणालाही माहिती नाही किंवा फार थोड्या लोकांना माहिती आहे. अनेक देशांमध्ये डेट टू जीडीपी रेशो इतका प्रचंड वाढलेला आहे. जपानचं उदाहरण तुम्हाला सांगतो. जपान इज अ बुद्धिस्ट नेशन. ह्या जपानमध्ये हा डेटा जो माझ्याकडे हा 2016-17चा आहे. 250% डेट टू जीडीपी रेशिओ. म्हणजे थोडक्यात असं की तुमचं उत्पन्न किती आहे तर 100 आहे. तुम्ही कर्ज किती घेतलेलं आहे? 258 घेतलेलं आहे. हे काय आहे? अमेरिकेची स्थिती तशीच आहे. अमेरिकेमध्ये जो फिगर जो आहे तो 119 डेट टू जीडीपी रेशो. भारतामध्ये मधला त्यातल्या त्यात थोडासा बऱ्यापैकी आहे. इट इज 40%. दॅट इज कॉल्ड डेट टू जीडीपी रेशो. हे कशामुळे निर्माण झालेलं आहे की तुमची जी काही फिस्कल डिसिप्लिन जी बाबासाहेबांना अभिप्रेत होती ती आणल्या गेली नाही, ती आणायला पाहिजे होती. मित्र हो, डेट किंवा कर्ज हे केव्हाही वाईट. तर वी बिलीव्ह इन बुद्धिस्ट इकॉनॉमिक्स की ज्याच्यामध्ये डेटला कुठेही थारा नाही, कर्ज नकोच, पण हा कर्जाचा डोंगर वाढलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला यू गेट रुईन इन दॅट. आणि त्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांचं अर्थशास्त्र महत्वाचं ठरते. जागतिक लेव्हलची व्यक्ती अमर्त्य सेन यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थशास्त्र बघितलेलं आहे, पूर्णपणे समजलेलं आहे त्यांना. आणि म्हणून त्यांनी हे सांगितलं अगदी जाहीरपणे की बाबासाहेब आंबेडकर हे माझे अर्थशास्त्रातील गुरु आहेत. अमर्त्य सेन जे नोबेल लॉरेट ऑफ इकॉनॉमिक्सचे आणि ज्यांना मी आज जागतिक लेव्हलचा एक अर्थतज्ञ मानतो, प्रचंड मोठं योगदान आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की साधारणपणे ज्या पब्लिक युटिलिटीज आहेत त्या डावलून चालणार नाही, त्याच्यावर खर्च हा केलाच पाहिजे, त्याच्यावर खर्च हा केलाच पाहिजे. पण त्याच्यामध्ये सफरर्स कोण होतात? सफरर्स तळागाळातील माणसं होतात. सफरर्स बाबासाहेब आंबेडकरांची जनता होते. कशी होती तुम्हाला सांगतो. आज जर हेल्थवर कसा खर्च होतोय मी तुम्हाला सांगतो. हा डेटा आहे माझ्याकडे 2016-17चा जो इकॉनॉमिक सर्व्हेचा डेटा आहे ऑन सोशल एक्सपेंडिचर. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एज्युकेशनवर 2.9% आणि हेल्थ केअरवर ओन्ली 1.5%.
म्हणजे संपूर्ण जीडीपीच्या, संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त 2.9 म्हणजे आपण 3% म्हणू, 3%. 3% इज स्पेंड ओनली 3% इज स्पेंड ऑन एज्युकेशन. ओनली समथिंग लाईक 1.4% इज स्पेंड ऑन हेल्थ केअर. जर एज्युकेशनवर एवढा कमी खर्च असेल तर एज्युकेशन डेव्हलप कसं होणार? आजचं एज्युकेशन अफोर्डेबल नाही, आजचे हेल्थ केअर अफोर्डेबल नाही, अजिबात नाही. प्रचंड मोठा. आपण आजारी पडलो तर असं वाटतं की तो आजारी पडलेला माणूस जो आहे तो त्या आजारामध्ये त्याला किती खर्च येईल ह्याचे त्या शॉकनेच अनेकदा मरतो. कारण खर्च प्रचंड तो येतच राहतो. म्हणून मित्र हो, अमर्त्य सेनचं म्हणणं असं आहे, त्यांचं द अनसर्टन ग्लोरी हे अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे अमर्त्य सेनाचं. तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की देशामध्ये निश्चित ग्लोरी आहे. जेव्हा बाबासाहेबांना एकाने विचारलं, बाबासाहेब आंबेडकर, तुमची जनता ही अत्यंत फाटके कपडे घातलेली, खेड्यातली, पायात चप्पल नाही, अशी येतात, तुम्हाला भेटतात वगैरे, ठीक आहे, पण हे तुम्हाला शोभतंय का की तुम्ही सूटबूट मध्ये आणि ही जनता तुमची अशी? बाबासाहेबांनी काय समर्पक उत्तर दिलं माहिती आहे? बाबासाहेबांनी हे उत्तर दिलं की मला माझी जनता माझ्यासारखी झालेली पाहिजे. एक अत्यंत तळपती तलवार ज्ञानाची ही बाबासाहेब आंबेडकरांची आपल्या समाजाबद्दलची अपेक्षा होती. म्हणून एज्युकेशनवर जास्त भर दिला पाहिजे, ह्या मताचे बाबासाहेब होते, ह्या मताचे अमर्त्य सेन होते, आणि हे व्हायला पाहिजे होते, ते होत नाही. आज आम्ही छाती ठोकपणे सांगतो जगाला की या भारताचा ग्रोथ रेट जगातील सर्व राष्ट्रांपेक्षा जास्त आहे. किती आहे? आजचा 7.2% आहे. ही बाब आनंदाची आणि अभिमानाची आहे. चायनाच्या पुढे, सगळ्या देशांच्या पुढे आहे. मी असं म्हणतो की ही ग्रोथ आमच्या लोकांसाठी असली पाहिजे, तळागाळातल्या लोकांसाठी असली पाहिजे. त्याच्यासाठी रोजगार निर्माण करता आला पाहिजे, त्यांचं स्किल डेव्हलप झालं पाहिजे, तरच त्याला महत्व आहे, नाहीतर ग्रोथ काही कामाची नाही. प्रायव्हेट सेक्टर वर भर दिला जावा वगैरे हे सगळं ठीक आहे, पण इतकाही नको. आज जर तुम्ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट बघितला असेल तर विदारक स्थिती आहे या देशामध्ये. आपल्यासाठी इनइक्वालिटीज, विषमता, आर्थिक विषमता हा फार मोठा प्रश्न आहे. कॅपिटल नावाचं पुस्तक त्याचं आपण जरूर वाचायचं आहे. विद्यार्थ्यांना मी मुद्दाम सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये त्यांनी सगळं दिलं की भारतातली स्थिती सुद्धा कशी आहे. इनइक्वालिटीज ह्या जगभर वाढलेल्या आहे आणि प्रचंड वाढलेल्या आहेत, त्या कमी झाल्या पाहिजे. बरं, जर कमी करायच्या झाल्या तर आपल्याला मार्ग सुद्धा आहेत. या जगातील काही जे अत्यंत श्रीमंत लोक आहेत, पण अशा लोकांवर जर कर लादला आपण हेविली तर कदाचित वी मे गेट सरप्लस इन्कम. बाबासाहेबांनी जे सांगितलं तो डेटा 100 वर्षापूर्वीचा त्याच्यापेक्षा अगोदरचा आहे, आणि ते 2 प्रकारचे टॅक्स लावले गेले होते. आता परिस्थिती बदललेली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये प्रोहिबिशन हा एक क्लॉज टाकलेला आहे. तुम्ही टॅक्स गरिबांवर लावू नका, आणि गरीब असले तरी त्यांच्यावर लावा जर ते सिगरेट, बिडी काडी, नंतर दारू याच्या आहारी गेले असतील तर. त्यातून काय होईल की त्यांच्या दारू पिण्यावर, सिगरेट पिण्यावर निश्चितच काही अंशी बंधन येईल. बंधन आल्यानंतर मग असं होईल की इकडे शासनाचा रेव्हेन्यू सुद्धा वाढेल. ते राज्याचं गव्हर्नमेंट असू द्या, देशाचं असू द्या, किंवा औरंगाबाद सारखं लोकल म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं असू द्या, पैसा तर लागतोच. मग पैसा कसा मिळवायचा? तर अशा लोकांवर टॅक्स लावा की ज्याच्यामुळे सोसायटी विल बेनिफिट. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत आपल्याला बघायचं आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत म्हणजे असा भारत की ज्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन नाही. अजूनही काही लोक जे आहेत आमचे ग्रामीण भागातील ते तिथले तिथेच आहेत. या सगळ्यांचं जर आपल्याला कव्हरेज करायचं असेल तर त्याला बाबासाहेब आंबेडकरांचं जे अर्थशास्त्र आहे ते त्याला खऱ्या अर्थानं सोल्युशन देऊ शकते. आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. प्रासंगिक या सदरात आत्ताच आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त व्ही. बी. तायडे यांनी केलेल्या भाषणाचा संपादित अंश ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते डॉक्टर राहुल तिडके. निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.